अहो नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एक असा पदार्थ जो फक्त चविष्ट नाही तर आठवणीचा खजाना आहे. लहानपणी आईने किंवा आजीने केलेले ते केळीचे कुरकुरीत काप. शाळेतून आल्यावर गरम गरम मिळाले की काय सांगू, भूक कमी आणि प्रेम जास्त वाटायचं. आज आपण ह्याच केळीला एकदम छान कुरकुरीत ट्विस्ट देणार आहोत. चला तर सुरुवात करूया. यासाठी आपण इथे हे 6 कच्ची केळी घेत आहोत, जी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आपल्या घरी विशेषतः उपवासाच्या दिवशी केळं म्हणजे फक्त फळ नाही तर ती एक परंपरा आहे. आपली आजी सांगायची, केळं खाल्लं की शरीर शांत राहतं आणि मन समाधानात. उपवासाच्या दिवशी शरीराला हलकं पण ऊर्जा देणारं काहीतरी हवं असेल तर केळं हे अगदी परफेक्ट आहे. कच्च्या केळीची साल काढणं अगदी सोपं व्हावं यासाठी सालकाडीचा उपयोग करा. बघा, पटकन साल काढून केळीही तयार होते. आपल्याला केळीचे पांढरे शुभ्र काप हवे आहेत. यासाठी केळी आपण अगोदर स्वच्छ धुवून घेत आहोत. मग अशा प्रकारे केळीचे पातळ काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. अहो, काप जितके पातळ तितके जास्त कुरकुरीत, म्हणजे नुसते खाल्ले की कुर्र आवाज यायला हवा. कधी कधी केळीचे काप हे कढईला चिकटल्यामुळे ते शेवटपर्यंत गोल गरगरीत राहत नाहीत. तर यासाठी एक ट्रिक सांगते बघा तुम्हाला. 1 चमचा तेल कढईमध्ये घ्यायचं, ते कॉटनच्या कपड्याने कढईला सर्व बाजूने लावून घ्यायचं. म्हणजेच काय की नंतर मग जेव्हा आपण केळीचे काप करत असतो तेव्हा ती केळी कढईला चिकटणार नाही आणि ती सर्व बाजूने व्यवस्थितरित्या शिजेल. शिवाय तिला परतणे अगदी सोपं होईल. शेवटपर्यंत केळीचा जो आकार आहे ना तर तो आपल्याला कायम दिसेल. बघा, केळीचे काप तेलात सोडले की गॅस कमी करायचा. ही केळी सर्व बाजूने हलक्या हाताने छान परतून घ्यायची, म्हणजे ती मस्त अशी क्रिस्पी बनेल. पूर्वीच्या काळात घरात पैसे नसले तरी आई आपल्या मुलाला एक केळं देऊन म्हणायचे, हे खा बाळा, देवाचा प्रसाद आहे, तुला ताकद येईल. ते एका केळीत आईचं प्रेम, संस्कार आणि आरोग्य सगळं दडलंय. साधारणतः 3 ते 4 मिनिटे हे काप चांगले परतत राहायचे आहेत, तेही मध्यम आचेवर. हे केळीचे काप तयार करायला घेतले की घरात जर कुणी असेल ना तर 100% किचन मध्ये डोकावणारच. काय चाललंय म्हणत आधी चव घेणार. 3 ते 4 मिनिटे केळी ही बघा व्यवस्थित परतून झालेली आहे आणि तिचा रंग आता हलकासा पिवळा झालेला आहे. या स्टेजवर यामध्ये 2 चमचे रेड चिली फ्लेक्स, 2 चमचे लाल मिरची पावडर घालायची, सोबतच चवीनुसार मीठ यामध्ये ऍड करायचं आहे. यामध्ये केळी ही व्यवस्थित 1 ते 2 मिनिटे छान परतून घेतली की बघा मस्त अशी कुरकुरीत केळीचे काप तयार. सुरुवातीला केळी ही चांगली परतून घेतल्यामुळे ती आतून छान शिजली आहे आणि वरून मस्त अशी क्रिस्पी झाली आहे. अत्यंत चविष्ट, झटपट होणारे कुरकुरीत केळीचे काप तयार आहेत. रेसिपी अत्यंत चविष्ट आहे, पण तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो, आपल्या आस्वाद किचन मराठीलाही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट आणि मनाला भिडणाऱ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि खायला विसरू नका.